नमस्कार, मी साक्षी मिडगावकर. नक्कीच प्रवास तर खूप छान झाला आहे आणि नितेश राणे साहेबांनी ही जी रोरो सेवा चालू केली आहे त्यामुळे नक्कीच विजयदुर्ग आणि मुंबई ह्यातला जो दुवा जोडला गेला आहे तो अप्रतिम आहे. आणि कुठे 15 तास लागत होते ते आता 6 तासावर आली आहेत गोष्टी. आणि आतला ॲम्बियन्स तर खूप मस्त आहे, फूड क्वालिटी पण एकदम छान आहे. आणि मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की आमच्या रोरो च्या सेवेला प्रतिसाद द्या. आणि खरंच चांगलं आहे. जे कधी एक नॉर्मल फक्त विजयदुर्ग किल्ल्यासाठी ओळखलं जात होतं आमचं गाव, ते आज एका चांगल्या प्रकल्पामुळे किंवा चांगल्या उद्योगामुळे ओळखलं जात आहे. आणि मला अभिमान आहे की मी विजयदुर्गवासी आहे. तुम्ही सगळ्यांनी आमच्या गावाला भेट द्या आणि असंच. थँक्यू. Hi, my name is Naisa Coutinho, and today I'm traveling in the M2M services from Mumbai to Vijaydurg. This is the first time service started, and this is all thanks to Mr. Nitesh Rane, Honorable Minister of Ports, who has made this possible happen for all the people traveling here today. And this is a wonderful experience. We have never experienced this kind of a service where we can come with our vehicle, park it in the ferry and travel towards Goa, heading towards Goa. I am from Goa, and so this has become very convenient for us and a faster mode of travel. And even the rates are very economical, and it's not a challenge for us because we had to just board in at Mazagon Dock, and they will be extending these services also to Goa. Right now the ferry services will be stopped in Vijaydurg, which is in Ratnagiri, but this has been possible all thanks to our Honorable Minister of Ports, Mr. Nitesh Rane, and we thank him truly from our heart that he's made this service possible for all of us. For many people who are traveling even up to Ratnagiri, this is a very easy and convenient travel for them. Even for the smaller kids, everyone here on this onboard ferry today is enjoying the service, and even the food is good. Food service, the staff, everyone is commendably thankful for this gesture and the kind of support we have received on the ferry today from start point till exit. Thank you so much, and safe journey to everyone. माझं नाव अमृता अनिल कांदळगावकर आहे आणि आम्ही M2Mचा हा प्रवास करतो आहे. आम्ही आमच्या गावाला चाललो आहे, कांदळगावात. आणि हा पहिला प्रवास खूपच छान होता आणि खूपच एक्सपिरियन्स छान, आणि जेवण पण छान होतं इकडे सगळं. आणि हे सगळी सुविधा उपलब्ध करण्यासाठी नितेश साहेबांना आम्ही खूप आभारी आहोत. आम्ही मनापासून थँक्यू म्हणतो, आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. थँक्यू सो मच. नमस्कार. आज सन्माननीय आमदार नितेश राणे साहेब, आपले मंत्री यांच्या प्रयत्नाने, देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने आज विजयदुर्ग बोट चालू झाली आहे. म्हणजेच मुंबई विजयदुर्ग प्रवास हा बोटीतून करायचा आम्हाला संधी मिळाली आहे. जवळजवळ 80 सालामध्ये मी बोटीने प्रवास केला होता. त्यानंतर आज हा पहिला दिवस आहे की बोटीने प्रवास करायची संधी मिळाली. शिगम्याचा उत्सव असल्याने बरेच आपले देवगडचे प्रवासी बोटीत आहे. हाऊसफुल बोट आहे आणि सुंदर असं भजन झालं. सर्व लोक त्यात रममाण झाले होते. अतिशय आनंद झाला. कुठलाही कंटाळा किंवा खास कळगे वारा असला कसलाही त्रास नाही. त्या प्रवास सुखकर झाला. त्याबद्दल सन्माननीय आमदार नितेश राणे साहेब यांचे खूप आभार. माझं नाव प्राजक्ता कुलकर्णी. आम्ही ठाण्याला राहतो. मुंबईवरून आम्ही आता विजयदुर्गवरून आम्ही पुढे तारकर्लीला जाणार आहोत. हा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि खूप चांगला आहे एक्सपिरियन्स. मेन म्हणजे ट्रॅफिक आणि पोल्युशन या सगळ्यापासून हे बरं वाटतं. जरा काहीतरी वेगळं बघायला मिळालं आणि वी आर एक्सायटेड. मी राजू गुंडाळे, कुणकेश्वरमधून आज खास नितेश राणे साहेबांनी आज जो रोरो बोट सेवेचा शुभारंभ केला त्यासाठी मुंबई टू विजयदुर्ग या फेरी बोटीचा मनमुराद आस्वाद घेतला. स्वतः एक हॉटेल व्यावसायिक असल्यामुळे मी माझ्याकडे येणाऱ्या टुरिस्टसाठी सुद्धा त्या गोष्टींचा जरूर नक्की विचार करेन. त्या क्वालिटीचं फूड, त्या क्वालिटीची इथली व्यवस्था, लक्झरियस फील येत आहे. स्कोडाचे 4 ज्या रेंज आहेत त्या त्यांनी इथं सर्वांसाठी ओपन करून ठेवल्या आहेत. एक एक्सपिरियन्स
म्हणायचं तर पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे थोडंसं तिकीटबद्दल साशंकता होती, पण एंटायर फॅसिलिटीजचा विचार केला तर ह्या सर्व तिकीट्सच्या समोर न्यूनगंड आहे. लोक जरूर त्याचा विचार करतील आणि ही फेरीबोट जी आहे ती कंटिन्यूसाठी जर चालू राहिली तर नक्कीच पर्यावरणाला पूरक असा व्यवसाय व्यापार चालेल. स्थानिक लोकांना त्याचा जरूर फायदा होईल. ये जा करण्यासाठी एकंदर रस्ते किंवा रेल्वेवरती विसंबून राहण्यापेक्षाही चांगलं म्हणायचं तर एक वेगळाच ट्रॅक जो निर्माण केला आहे, त्यामुळे खरंच नितेश साहेबांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे देवाभाऊंसाठीही धन्यवाद देतो, कारण संगनमताने केलेला हा जो प्रकल्प आहे तो लवकरच श्रीदेव कुणकेश्वर कृपेने व्यवस्थित मार्गस्थ होईल असं वाटतंय. आजपर्यंत जे प्रकल्प राणेसाहेबांनी मनावर घेतले ते प्रकल्प आम्ही जवळून बघतोय गेली 15 वर्ष साहेबांना, आणि त्यांनी जे मनात आणलं ते सत्यात उतरलं. त्यातलाच हा एक प्रकल्प आहे. अपेक्षा अशी करतो की लोकांनी सुद्धा त्याचा योग्य तो लाभ उठवावा आणि स्थानिक लोकांनी इन्वॉल्व होऊन आपला रोजगार उद्योगधंदा कसा वाढेल याकडे लक्ष देऊन ह्या प्रकल्पाचा अधिक लोकांपर्यंत कसा अभिप्राय कळेल त्यासाठी पण प्रयत्न करावे. स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी याच पद्धतीने येणाऱ्या टुरिस्टची व्यवस्था करून आपलाही रोजगार वाढेल याकडे जर लक्ष दिलं तर जे राणेसाहेबांच्या मनातील कोकण आहे ते नक्कीच पुढे येईल. आपल्या कोकणाला जो सुंदर किनारा लाभलेला आहे, खरोखरच हा स्वर्ग आहे. आणि या स्वर्गात आज आपण रोरो या सेवेतून प्रवास करतो. राहूचा धक्का ते विजयदुर्ग. खरोखर आमचे आदरणीय पालकमंत्री नितेशजी नारायणराव राणे साहेब यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. आदरणीय दादांनी मोठ्या साहेबांनी स्वप्न पाहिलं विकासाचं कोकणाचं, आणि हे स्वप्न सत्यात उतरतात आमचे आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब. खरोखरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांचेसुद्धा मनापासून आभार की त्यांनी आमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आम्हाला फार आमच्या पाठी त्यांनी आशीर्वाद दिले. पुन्हा एकदा राणेसाहेबांचे आभार मानतो. धन्यवाद. जय गो. नमस्कार, मी अंजली अनिल कदम देवगड. मुंबईवरून आता मी देवगडला जात आहे. पण जी आपली रोरो मुंबई ते विजयदुर्ग ही जी बोट सेवा आहे तर ती अत्यंत सुखकारक आणि अशी खूप छान आहे. प्रवास जो झाला आहे तो चांगला झालेला आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. तर खरंच आम्ही संपूर्ण सिंधुदुर्गवासियांतर्फे आपले पालकमंत्री मान्य नितेश राणे साहेब यांचे आम्ही आभार मानतो. आणि असेच नवीन नवीन उपक्रम त्यांनी आमच्या कोकणवासियांसाठी यापुढील काळातही आणावेत यासाठी आम्ही त्यांना खूप सारे धन्यवाद आणि आभार मानतो. थँक्यू. मी वैशाली सरवणकर. मी विजयदुर्गाचे असल्यामुळे मला अभिमान आहे की आपल्या गावी ही बोट येते. त्यामुळे पर्यटकांना खूप चालना मिळेल. आपला विजयदुर्ग गाव पण सुधारेल. सिंधुदुर्ग गावासाठी तर खूपच म्हणजे प्रेरणादायी हे बोटची सेवा खूप छान उपलब्ध करून दिली आहे. माझं नाव वर्षा तळेकर. मी कणकवलीला राहते. आज मी रोरोचा पहिला प्रवास केला मुंबई टू विजयदुर्ग. खूप छान वाटलं. खूप मस्त अनुभव होता आणि आम्हा सिंधुदुर्गवासियांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ही शक्य झाली ती म्हणजे माननीय नितेश साहेब यांच्यामुळेच. तर त्यांचे मी एक पहिला खूप खूप आभार मानते आणि असाच त्यांनी सिंधुदुर्गाचा विकास करत राहावा. धन्यवाद. नमस्कार. आज ही आपला भाऊचा धक्का मुंबई ते विजयदुर्ग ही रोरो सेवा आमचे सन्माननीय सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आमदार साहेब आणि मंत्री आहेत ते, आणि त्यांचं स्वप्न होतं आणि तो स्वप्न प्रत्यक्षात आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ साहेब यांचा चमत्कार तो म्हणावाच लागणार. आणि हो रोरो सेवा आज ही होळीच्या मुहूर्तावर सुरू झाली आहे. त्याच्याबद्दल कोकणी माणसाला आनंदी आहे. याचा सगळा श्रेय आमच्या नितेशजी राणेसाहेब आणि सन्माननीय लाडके आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ साहेब यांना सगळ्यात जास्त श्रेय आम्ही कोकणी बांधव सगळे देणार आणि त्यांचे खूप खूप आभार आम्ही मानतो.
असंच त्यांनी कोकणाचा विकास करत राहावा आणि जे काय असतील कोकणाचे विकास आणखी काय करूचे असतात म्हणजे त्यांच्या मनात ते इच्छा त्यांची पूर्ण करून घेऊ गए. हा त्यांचा देशात सरकार असा, महाराष्ट्रामध्ये सरकार असा. मला वाटतं सिवल प्रकल्प तो काय दादांचा स्वप्न होता तर आपण मला वाटतं पूर्ण करण्याची आता वेळ दिलेली ह्या त्या झाला तर कोकणाचा एकदम दम भारीच होता ना. म्हणजे कोकणी लोक मुंबईत नोकरी जायचे नाही, आपल्या कोकणातच स्थिरावतले. आपला घर, आपला जमीन आणि सगळे एकदम मस्तपैकी व्यवस्थित होतला. जमिनी विकूचे पण लागायचे नाही कोणाला. खूप खूप धन्यवाद साहेब, तुमचे आभार या ठिकाणी आमका संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार, प्रणाम, राम राम. मी अस्सल कोकणकर संदीप पवसकर. ओळखलो ना, म्हणजे बोट चालवतोय ना मी ती गावाकडे. पण आता मी काय माहितीये बोटीतच आहे, म्हणजे रो हाऊस मोठ्या बोटीत झालाय. मोठ्या बोटीत समुद्र आहे आणि मस्त बोट चालताय. अवाढव्य बोट आहे, पण अजिबात त्रास नाही आहे. म्हटलं होतं घराघरात, पण अजिबात त्रास नाही आहे. फिलिंग मस्त राजेशाही थाट आहे. आणि साहेबांचं नाव घेते आता मी, कारण ह्या साधी गोष्ट नाही आहे. कारण ही संकल्पना म्हणजे काही जणांची होती असाल, पण प्रत्यक्ष उतरायची संकल्पना आहे ना तर राणासाहेबांच्याच आहे. आणि नितेश साहेबांनी या काम महान कार्य केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना मी सलाम करते. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आधी, म्हणजे सगळ्यांनी त्या सुख घेतलेला आहे सगळा. फक्त एक आहे जरा तिकीट थोडासा आहे ना कमी जास्त हवं आहे असं माझं वाटतं आहे. आणि ते खाण्याच्या वस्तू आहेत ना ते मला कमी करू, कारण मी जर थोडं स्पष्ट मताचं आहे. पण राणासाहेब आमचे करतील, कारण त्यातली कोकणकरांची जाण आहे असं झाला. आणि कोकणकरांनी पण राणासाहेबांची जाण आहे, त्याच्यामुळे या सगळ्या कार्य सुरळीत पाडणार आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी साहेबांचे आभार मानते, कारण ह्या जो सुख आहे ना बोटीतलं झालं सुख आहे ना, त्या सुख आम्हाला त्यांनी मिळवून दिलेलं आहे. आणि आमचं कोकणाचं तुरो ना आणखी उंच गेलेलं आहे, म्हणजे सोन्याचं तुरो तर त्यांनी छापलेलं आहे आमच्या मुकुटात. त्याच्यामुळे धन्यवाद. आज 1 मार्च तसं बघितलं गेलं तर कोकणवासियांसाठी आणि खास करून देवगडवासियांसाठी एक आनंदाचा आणि सुवर्णाचा क्षण आहे. मुंबईवरून भाऊचा धक्का ते विजयदुर्ग रोरो फेरी आजपासून सुरू झाली आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं स्वप्न होतं की जलवाहतूक सुरू व्हावी आणि ते फडणवीस साहेबांचं स्वप्न हे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांनी त्यांच्या प्रयत्नातून आज यशस्वी करून दाखवलं आहे. संपूर्ण देवगडवासियांतर्फे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांचे खूप खूप आभार मानतो. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आणि आमच्या भागाचे खासदार आणि आमचे नेते सन्माननीय राणेसाहेब यांचं स्वप्न आज सत्यात उतरण्याचं काम आमचे लाडके पालकमंत्री आणि मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री सन्मान्य नितेशजी राणेसाहेब यांनी केलं आहे. आणि खऱ्या अर्थाने मुंबई ते विजयदुर्ग ही रोरो सेवा आज चालू करण्यात आलेली आहे. आणि ह्या रोरो सेवेच्या माध्यमातून व्यापार, पर्यटन आणि रोजगार निर्मितीची मोठं एक मार्ग त्या ठिकाणी आज खुला झाला आहे. आणि ह्या रोरो सेवेच्या माध्यमातून कोकणाला एक ऐतिहासिक आजचा क्षण आहे. आणि खऱ्या अर्थाने कोकण समृद्ध होण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आज त्या ठिकाणी चालू झालं आहे. 1984 पासून ही बोटं बंद झाली. चौगुले कंपनीची कोकण सेवक, कोकण शक्ती ह्या बोटी फिरायला येत होत्या. त्यावेळे 10 वाजता बोट सुटायची भाऊच्या धक्क्याला, ते विजयदुर्गाला रात्री 1:30-2 वाजता यायची. म्हणजे जवळजवळ 14 ते 15 तास लागायचे. 48 वर्षांनी ही बोट रोरो सेवा सुरू केली. देवेंद्र फडणवीस 2014ला जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे हे जलसंपदा खातं होतं, त्यावेळी त्यांनी ह्याचा शुभारंभ केला. परंतु आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे की आपल्या कोकणचे सुपुत्र आपले पालकमंत्री नितेशजी राणे या साहेबांनी ही बोट 119 परमिशन मिळवून सुरू केली. आणि 48 वर्षाचं जे आमचं कोकणवासियांचं स्वप्न होतं ते पूर्ण केलेलं आहे. ही बोट सकाळी 8 वाजता सुटली. नितेश राणे यांनी या बोटीचं उद्घाटन केलं, फीत कापून, नारळ वाढून, थळ गारानं पण घातलं की हा सगळ्यांचा प्रवास सुकर होऊ नये. आणि ही बोट 7 तासांनी या ठिकाणी आली. सकाळी कार्यक्रमाला थोडा उशीर झाल्यामुळे ही बोट थोडी उशिरा आली. आणि म्हणून ही बोट जशी AC, पूर्ण बोट AC आहे. आणि विमानामध्ये जशा सुविधा आहेत तशा सुविधा आहेत. आणि त्या ठिकाणी जे कॅन्टीन किंवा ज्या सोयी आहेत या सर्व आपल्याला कोकणवासियांना उपलब्ध करून दिलेल्या आहे. जे आपल्याला 14-16 तास लागायचे
ते आपल्याला या ठिकाणी फक्त 7 तासात ही बोट येते. ही उद्या बोट पुन्हा 12 वाजता सुटून 7 वाजता मुंबईला जाणार आहे. आणि या सर्वांचं श्रेय पालकमंत्री आपले नितेशजी राणे यांचं आहे. त्यांच्यामुळेच ही बोट सेवा सुरू होऊ शकली आणि त्यामुळे कोकणवासियांचं जे स्वप्न होतं असं एक बोट आपल्याकडे जलद गतीची बोट सुरू व्हावी ती आज झालेली आहे. आणि या आपल्याला मी सर्वांना विनंती करेन की आपण या बोटीने भरभरून प्रवास करा. होळीला जे येणारे असतील त्यांनी ही बोट परवा येणार आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी या. विजयदुर्गामध्ये आम्ही तुमचं स्वागत करायला तयार आहोत. सगळी टी व्हीची मंडळी, सगळी पत्रकार मंडळी ही सुद्धा हे कोकण आणि आपल्या विजयदुर्गाचं विशेष बघायला आलेले आहेत. मी त्यालाही धन्यवाद देतो. या ठिकाणचे कलेक्टर ज्या मॅडम स्वागतासाठी आल्या होत्या, या ठिकाणची SP स्वागतासाठी आले होते, पोलीस यंत्रणा यांनी सुद्धा चांगली व्यवस्था केली, त्यांचेही मी आभार मानतो. आणि या बोटीला आपण भरभरून जी M2M ह्या नावाची जी बोट आहे ती आपण सुरुवात करावी. आपण जर असाच पुन्हा प्रतिसाद दिला तर एकाच्या 2 बोटी होतील, 2च्या 4 होतील. म्हणजे दररोज आपल्याला ही सेवा देता येईल. थोडी जरी सेवा आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत की थोडी सबसिडी द्यावी. जे 3,000 रुपयाचं जे या ठिकाणी भाडं आहे खालचं ते आपण, आणि ते पण AC आणि जसं विमानामध्ये सुविधा असतात ते 3,000मध्ये पण आहे. पण याच्यामध्ये जर तुम्ही सबसिडी दिली तर लोकांना परवडेल आणि लोक भरभरून या ठिकाणी येतील. आता होळीला तर यावं, पण जे आता आपला पेचा सीझन येईल तेव्हाही यावं. आपण आला तरच ही बोट सुरू राहील, नाहीतर आपण जर याच्यातून प्रवास नाही केला तर बोट बंद होईल. ती पडू नये यासाठी कोकणवासियांनी आणि जे मुंबईकर पर्यटक येणारे आहेत, आज या ठिकाणी अनेक जण आले जे स्वतःची गाडी घेऊन आले, ते विजयदुर्गात उतरले आणि या ठिकाणून गोव्याला जाणार आहे. तर असे जे इथे देवगड जवळ आहे आणि सरकारला विनंती केली की इथून विजयदुर्गावरून देवगडला जाणाऱ्या गाड्या, कणकवलीला जाणाऱ्या गाड्या, राजापूरला जाणाऱ्या गाड्या जर केल्या तर जे गाडीने प्रवासी येणार नाही त्यांना या ठिकाणी त्या गाडीने त्यांच्या घरी जायला सुलभ होईल. म्हणून सरकारला विनंती केली या गाड्याही सुरू करा. आणि हे जे मी ज्याचं म्हटलं की थोडं कन्सेशन द्या, आमच्या लोकांना परवडेल. आणि ते आमचे माननीय जे पालकमंत्री आहेत नितेशजी राणे हे सरकारकडून करून घेतील. मी त्यांच्याबरोबरच आहे. आज मी आणि माझे आमदार प्रमोद जठार हे या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आलो. तिथे उद्घाटनाला होतो नितेशजींबरोबर आणि हे सर्व प्रवाशांचं आम्ही स्वागत करतो. विशेषकर विजयदुर्ग पंचक्रोशीतल्या मला वाटतं देवगड ते फणसगाव तळण्यापर्यंतच्या महिला एक मराठमोळं वातावरण करून स्वागत केलं येणाऱ्या प्रवाशांचं. ते प्रवासी भारावून गेलेले आहेत, ते पत्रकार आले त्यांचंही स्वागत केलं. असंच आपण पुन्हा येणाऱ्या लोकांचं स्वागत करूया आणि ही बोट सातत्याने सुरू राहील अशा प्रकारचे सर्वांनी प्रयत्न करूया. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय कोकण. येवा कोकण आपलाच असतो.